नमस्कार दादा. सर्व मथुर प्रेमींना आज खूप आनंद झाला असेल, कारण का मथुर गुलालात राहो, नंबर नाही केला तरी चालेल, पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी राहो आणि आज हे मथुरने करून दाखवले. कसं वाटतं दादा? आनंद वाटतो आज. आणि आज 1000 गाड्यांमधनं गुलालात राहणं जोक नाहीये. आणि जेवढ्या गाड्या गुलालात राहिल्या, जेवढ्या गाड्यांनी गट पास केले, सेमीला राहिल्या, इथे पळाले नंदी, सगळ्यात माझ्याकडून शुभेच्छा देतोय. आणि माझ्या दादाच्या हरण्यांनी आणि आपल्या दुःखाच्या काळात साथ देणाऱ्या शिरसवाडीच्या रायफलने 1 नंबर केला, त्याला खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि असाच त्यांनी अखंड महाराष्ट्रभर असाच नाव रोशन करावं दोन्ही मालकांचं. आणि दादा आज खरं सांगू ना, मथुरच्या स्पीडला तोड नव्हता. आज जो पहिला का मथुर पळायचा आज तसा पळायला काय बोलत, कारण आज मीच नाही सर्व पब्लिक बोलत होती. मग त्याचा पल आहे, पण त्याला साथ दिली पाहिजे. त्याला कुठेतरी एखादा नंदी वाढून पळाला ना, मग तो नंबर नाही सोडणार. पण त्याला कुठले तरी खालून या पुढच्या तोंडाला तरी वाढून पळायला पाहिजे. पण असं नंदी खूप कमी भेटल्यात, जेव्हा भेटल्यात तेव्हा नंबर केलाय. नक्कीच दादा. आणि आपल्या समोर आरडी धनावडे, आणि आताच त्याने एक्सेल गाडी घेतली या नंदीच्या आशीर्वादामुळे, आणि त्याचे इंस्टाग्रामवरती पेज सुद्धा आहे. काय बोलाल त्या दादाबद्दल? एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा एखादी गाडी घेतो, त्याच्यासाठी भले ती गाडी 5 लाखाची असो, 2 लाखाची असो या 10 लाखाची असो, त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते, कारण की त्याच्या काबाड कष्टाने जे कमवलेले पैसे आहेत, त्या पैशाने त्यांनी गाडी घेतलेली आहे. एका आपल्या या शर्यती क्षेत्रातील हा क्षेत्र काय कमवून देऊ शकतो ते दाखवून दिलेलं आहे आरडीच्या माध्यमातून. म्हणून आरडीला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीला, आणि त्याच्या आयुष्यामध्ये भरघोस यश येवो, त्याच्या आई वडील त्याची फॅमिली पूर्ण सुखात राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. दादा तुम्ही आताच्याच बाईट मध्ये बोललेला फॅमिलीचा महत्वाचा भाग असतो, तसाच आरडी दादा यांच्या आजीचा तेवढाच मोठा हात आहे. जर त्यांचा आशीर्वाद नसेल तर या सिच्युएशनला ते नव्हते, या पोझिशनला ते नव्हते. ही गोष्ट खरी आहे. आई वडिलांची साथ पाहिजे. जेव्हा आई वडिलांची साथ असेल तेव्हा मुलगा काहीतरी करू शकतो. त्यांचा प्रोत्साहन पाहिजे, त्यांचा पाठिंबा पाहिजे त्याच्या पाठिंबा. आणि आज प्रत्येक आई वडिलांचा असतो पाठिंबा. हरण्याने आणि रायफलने 1 नंबर केला. काय बोलाल आपल्याच मुंबईचे? मी तू बोलायच्या आधीच मी शुभेच्छा दिल्या. नक्कीच दादा. आमचा घरचा बैल आहे, माझ्या भावाचा बैल आहे. आणि एक दुःखाच्या काळामध्ये ज्यांनी साथ दिली होती मथुरला वापस 1 नंबर मध्ये पळायला, त्याचे उपकार आहेत. त्यांनी 1 नंबर केला, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज गुलालात राहणं या अखंड लाखो करोडो लोकांच्या डोळ्यासमोर फक्त गुलाल करणं बी जोक नाही. नक्कीच दादा फॅन्स लोकांची खूप इच्छा आहे, होऊ द्या नाही हरण्या आणि मथुर. तुम्ही बोललेत हो हो हो, पण पुढच्या वर्षी आम्हाला हरण्या आणि मथुर दिसला पाहिजे. अरे भाऊ, घरचे बैल आहेत. आता त्यांचं म्हणणं एक खांदी आहे. बिंदोडला पहिली गाडी 3 फेऱ्यात मुश्किल वाटते, कारण की 3 फेऱ्याला 3 फेरे काढायचे असतात. बिंदोडला 1 फेरा पळू शकतात. आणि हा पेडगाव मैदान म्हणजे रितसर होणारा मैदान, सुनील मोरे साहेबच्या नियोजनानुसार मैदान होत असतं. काय बोलायला मैदानाबद्दल? या मैदानाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे, कारण की जो सकाळी 7ला गाडी सुटणं काय भैया जोक नाहीये. यासाठी खूप गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, सुनीलदादा मोरे यांनी कष्ट केल्यात. आणि त्या कष्टाचा आज अख्ख्या जगाने बघितलेलं आहे का या पेडगावकरांचं काय नियोजन आहे ना, काय मैदान झालं. 1 आठवड्यापूर्वी व्हिडिओ मार्फत युट्यूब मार्फत दिसत पडत होतं की सुनील मोरे दादांचं काही झालं तरी 21 तारखेला इथे पाऊस होत नाही, भले 22 तारखेला होईल पण 21 तारखेला पाऊस होत नाही, आणि झाला तरी मैदान पूर्णपणे होतं. आणि तेच खरं झालं. त्यांच्या ठाम विश्वासाला काय बोला? या गावावर आशीर्वाद आहे. सात्याईच्या आशीर्वादाने इथे बहुतेक तरी खूप वेळा मी बघितलाय या मैदानामध्ये कोणत्याही प्रकारचा असा अडचणी नाही आलेल्या. दादा तुम्ही नेहमी हिंदकेसरी मैदान म्हटलं तर आवर्जून स्वतः असतात, आणि हिंदकेसरी कुठे नाही पळवणार, कारण तुम्ही पैशामध्ये नाही लेखत. हिंदकेसरी गुलाल आपल्या बैलाला भेटावं एवढंच इच्छा असते. आणि भाग्य लागतं त्यासाठी. इथपर्यंत पोहोचणं काय म्हणजे ज्याच्या नशिबात असतं त्यालाच यामध्ये पळायला भेटतं. आणि या 3 फेऱ्यामध्ये 3रा फेरा काढायची चान्स भेटते. काय बोलतो दादा सर्जाबद्दल? सर्जाबद्दल काय बोलणार, तो वेगाचा शेवट आहे. ठीक आहे, टाइम प्रत्येकाचा चढ उतार येतो, वेळ प्रत्येकाचा येतो. कमी वेळात त्यांनी पण 5-5, 6-6 फायनल हिंदकेसरी झालेला आहे. त्याच्यामुळे
कोणत्याही नंदीला कधीच कमी समजू नये, कारण की कधी कमबॅक करणार सांगू शकत नाही ना, तो कधी कोणाचा पलाच्या जोरावर घात करणार सांगता नाही येत.